Hello everyone, welcome back to our this YouTube channel देशमुख कोचिंग सेमेस्टर 23 हॅशटॅग स्मार्ट स्टडी किंग. मी सदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या देशमुख कोचिंग सेमेस्टर 23 YouTube चॅनल वरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, ऑलरेडी आपण स्टार्ट केला होता लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड, जे की लेक्चर नंबर 7 पर्यंत ऑलरेडी अपलोडेड आहे. आज आपण काढतो तो म्हणजे लेक्चर नंबर 8, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.5 1.4 पर्यंत ऑलरेडी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ. ठीक आहे. सो जास्त काही इकडचे तिकडचे बडबड न करता डायरेक्ट स्टार्ट करू. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, चॅनल वरती नवीन असाल तर बघा, आवडतंय का ते बघा, समजतंय का ते बघा. जुने असताल तर आता सबस्क्राईब करून टाका. बऱ्याच जणांनी पाहिलंय पण सबस्क्राईब केलेलं नाही. व्ह्यूज जास्त यायला लागलेत आणि सबस्क्राईब कमी राहायला लागले. म्हणून जर कुणी जुना असेल आणि त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. नवीन असेल त्यांनी पहा, आवडतंय का बघा, समजतंय का बघा. समजल्याच्या नंतर सबस्क्राईब करा. पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विदाउट स्किप करता बघा, म्हणजे पूर्णतः समजून जाईल. तर प्रॅक्टिस सेट 1.5 फर्स्ट क्वेश्चन आहे. आता या 1.5 मध्ये टोटल 6 क्वेश्चन आहेत आणि 6च्या 6 कसे आहेत? 6च्या 6 आपले वर्ड प्रॉब्लेम आहेत. पहिला क्वेश्चन आहे बघा, द नंबर्स डेफर बाय 3. दोन नंबर आहेत. हे काय करतात? डेफर करतात 3 ला. डेफर म्हणजे काय? इथं डेफर म्हणजे असा अर्थ होतो की वजाबाकी. दोन अशा संख्या आहेत ज्याची वजाबाकी किती येते? 3 येते. म्हणजे दोन संख्यांची, 2 नंबर्सची सबट्रॅक्शन इज 3 येते. द सम, एक मिनिट इथं पॉइंट, द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. आता इथं काय झालंय? सम झालं. इथं डिफरन्स होतं, इथं सम आलेले. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. तसं सम म्हणजे काय? ऍडिशन. नाही, इथं काय सांगण्याचा प्रयत्न केलाय? त्या दोन्ही नंबरला जर ऍड केलं, कधी ऍड केलं? जो कसा नंबर आहे? स्मॉलर नंबरला ट्वाइस केलं. ट्वाइस म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. आणि जो ग्रेटर नंबर आहे त्याला थ्राइस केलं म्हणजे मल्टिप्लाय बाय 3. ट्वाइस म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 आणि थ्राइस म्हणजे मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलंय की बाबा, जर आपण लहान नंबरला 2 न मल्टिप्लाय केलं आणि मोठ्या नंबरला 3 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 19 हे आन्सर भेटतं. किती भेटतं? 19 आन्सर भेटतं. कधी? दोघांना मल्टिप्लाय केल्याच्या नंतर त्याची ऍडिशन केल्यावरती 19 आन्सर भेटतं. मग आपल्याला नंबर्स फाइंड करायचे. लिनियर इक्वेशन मध्ये 1.4 पर्यंत आपण पाहिलं की इक्वेशन द्यायचे आणि त्याला सॉल्व्ह करून x y ची व्हॅल्यू काढायचो. त्याच पद्धतीने जर असे इक्वेशन आले तर ते या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. कसे करायचे? डायरेक्ट स्टार्ट करू. या लेक्चर व्हिडिओ मध्ये 2 क्वेश्चन होणार. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2. एकदम बेसिक पासून घेणार आहे ते, म्हणजे सुरुवातीपासूनच्या सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये सांगणार आहेत आणि 2 मध्ये सुद्धा सांगतात. म्हणून टोटल आपले आणखी 3 लेक्चर व्हिडिओ होतील हा लेसन संपवण्यासाठी. म्हणून स्किप करू नका, व्यवस्थित बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक तर इक्वेशन येत आहे. तर फर्स्ट काय आहे? 2 नंबर्स आर डेफर बाय 3. आपल्याला नंबर माहिती आहेत का कोणते? नाही माहिती. आपण नंबर घेऊ शकतो. मग मी इथे काय सांगितलंय? लेट ग्रेटर. आता दोन्ही नंबर आहेत मग ते सारखे आहेत असं सांगितलेलं आहे का त्यांनी? नाही. एक आहे ग्रेटर आणि एक स्मॉलर. मग मी लेट ग्रेटर नंबर इज x. जो मोठा नंबर आहे, ग्रेटर नंबर आहे, त्याला मी x मानलं. अँड तसेच स्मॉलर नंबर इज y. इथपर्यंत काय अवघड? हे बघा, इक्वेशन बनवता येईपर्यंत फक्त थोडं डिफिकल्ट वाटतं, तिथून पुढे सोपं वाटतं. मी काय केलं? अगोदर मानले माझा मोठा नंबर हा असेल, काय असेल? x असेल. किती आहे माहिती का? नाही. आणि लहान जो नंबर आहे तो माझा y असेल. मग क्वेश्चन मध्ये काय सांगितलं ते बघू. बाय फर्स्ट कंडिशन कंडिशन, आय थिंक बरोबर स्पेलिंग. पहिल्या कंडिशन नुसार काय सांगितलंय? कंडिशन म्हणजे समजून घ्या. कंडिशन म्हणजे त्याच्यामध्ये काय गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय किंवा काय हिंट दिली त्याला कंडिशन म्हणतात. पहिली कंडिशन काय सांगते? 2 नंबर्स डेफर बाय 3. 2 नंबर कोणते? ते 2 नंबर हा x आणि y हेच 2 नंबर आहेत.
मग हे काय करतात, डेफर करतात 3 ला. आता डेफर करतात म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. मग सबट्रॅक्शन करताना अगोदर कोणता लिहायचा, मोठा नंबर, आणि नंतर कोणता लिहायचा, लहान नंबर. मग मी काय केलं, जो मोठा नंबर आहे तो आणि त्याच्यामधून लहान नंबरला मायनस केलं तर मला 3 भेटतंय. असं त्यांनी सांगितलंय, त्यांनी इक्वेशन मध्ये लिहिलं, त्यांनी वर्ड मध्ये सांगितलं, मी इक्वेशन क्रिएट केलं, हे कळालं. आणि याला इक्वेशन नंबर 1 दिलं. काय दिलं, 1 दिलं. आणि सेकंड कंडिशन कडे वळालो, बाय सेकंड कंडिशन. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट कळाली तुम्हाला की अशा इक्वेशन मध्ये कंडिशन्स दिलेल्या असतात. वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये काय असतात, कंडिशन दिलेल्या असतात. त्या कंडिशनला फोडायचं असतं आणि त्याच्यामधून काय एक इक्वेशन क्रिएट करायचं असतं. पण ते क्रिएट मनाने करायचं का नाही, त्यांनी जे सांगितले ते करून टाकायचं. आता पुढे बघा, द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. काय सांगितलंय, सेकंड कंडिशन. इथून हे इथं फर्स्ट कंडिशन संपली, इथून पुढे सेकंड कंडिशन चालू झाली. द सम ऑफ, सम म्हणजे आता इथं जसं डिफरन्सला सबट्रॅक्शन होतं तसं इथं सम आहे म्हणल्याच्या नंतर काय येणार आहे, ऍडिशन येणार आहे. ट्वाइस द स्मॉलर नंबर. आता असं ऍडिशन मध्ये कोणताही नंबर कुठे घेतला तरी चालतो, पण मी लहान नंबर नंतर घेतोय. ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आहे, y, आणि याला मल्टिप्लाय बाय 2 केलेलं. ट्वाइस सांगितलं, मग सांगितलं ट्वाइस म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता आहे, x, आणि याला मल्टिप्लाय बाय 3 केले. नंबर इज 19, आणि ह्याची बेरीज किती होतीये, 19 होतीये. याला इक्वेशन नंबर 2 मानलं. काय अवघड आहे का, किंवा थांबा, याला आणखी थोडं सॉल्व्ह करून नंतर इक्वेशन नंबर 2 मानलं. 3 × x काय होतात, 3x होतात, प्लस 2 × y, 2y इज इक्वल्स टू 19. याला इक्वेशन नंबर 2 मान झालं. इक्वेशन 1 भेटलं, 2 भेटलं. याच्यात x म्हणजे आपला ग्रेटर नंबर आहे, y म्हणजे स्मॉलर नंबर आहे. तर संपला विषय. इथून पुढे तुम्ही सायमल्टेनियसली काय करू शकता, सोडून x ची y ची व्हॅल्यू काढू शकता. व्हिडिओ पॉज करा, x ची y ची व्हॅल्यू काढा आणि कमेंट मध्ये सांगा की तुमची x ची व्हॅल्यू काय आली, y ची व्हॅल्यू काय आली. आणि कमेंट करायला कंटाळा करू नका, कारण इथं युनिव्हर्स आहे तुमच्या सोबत. जी गोष्ट तुम्ही करताय त्या गोष्टीवर युनिव्हर्स तुमचा पाठिंबा वाढवतो. जर तुम्ही हे स्किप केलं तर पेपरला सुद्धा एखादी स्किप केलेलीच गोष्ट टाकतो. म्हणून या गोष्टीमध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू काय आली हे सांगा मला. एक हिंट देतो, याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, करा प्रयत्न. नसेल जुळत तशीपर्यंत नाही जमणार, जोवर आठवत नाही तोपर्यंत बघा, पॉज करा, पुढचं सॉल्व्ह. 2 इक्वेशन आहे, हे पण इक्वेशन याच्या खाली लिहितो म्हणजे सोयीस्कर होईल. x - y इज इक्वल टू 3. इक्वेशन 1 आहे आपले. आता या दोन्ही इक्वेशन मध्ये या x कडे 1 आहे, या y कडे 1 आहे, याच्याकडे 3 आहे, याच्याकडे 2 आहे. कोएफिशिएंट सारखे काही आपण पाहतो, याच्यामध्ये कोणते कोएफिशिएंट सारखे दिसत नाहीयेत. मग आपण काय करतो, तर कोएफिशिएंट सारखे करण्याचा प्रयत्न करतो. आता कोएफिशिएंट जर आपल्याला सारखे करायचे असतील तर आपण काय करतो, त्याला मल्टिप्लाय करतो त्या नंबर सोबत, जेणेकरून ते सारखे होतील. आता इथे बघा, जर मी इक्वेशन 1 ला म्हणजे समीकरण 1 ला 3 न मल्टिप्लाय केलं तर माझे x सारखे होतील. आणि इक्वेशन 1 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे नंबर 2 न मल्टिप्लाय केलं तर माझे y सारखे होतील. मी काय करतो, सरळ 3 न मल्टिप्लाय करतो, पहिला नंबर सारखा करतो, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल, झंझटच राहत नाही. मग मी काय केलं, लेट मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. इक्वेशन 1 ला मी काय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय x, 3 मल्टिप्लाय बाय x, इथं मायनसचं साइन आहे मध्ये, 3 मल्टिप्लाय बाय y इज इक्वल्स टू, आता इथं मुलं काय मिस्टेक करतात, इज इक्वल्स टू 3 लिहितात, पण इथं पण मल्टिप्लाय बाय 3 होणार आहे. 3 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे, अगोदरचा 3 त्याच्यासोबत आपण 3 ने मल्टिप्लाय केलं होतं. मग 3 × x काय होतात, 3x मायनस 3y इज इक्वल टू 3 3 जा 9. याला इक्वेशन नंबर आता 3 माना. ओके, बाकीचं पुढे सोडून दाखवतो मी. इथपर्यंत क्लिअर आहे का, अवघड आहे का? पुढे बघा, आता हे जे आपले इक्वेशन नंबर 3 आहे, हे आणि इक्वेशन नंबर 2 आपण उचलायचं. इक्वेशन 2 काय आपलं, 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19. आणि एक इक्वेशन आहे 3x मायनस 3y इज इक्वल्स टू 9. आता हे इक्वेशन नंबर आपलं 2 आहे
आणि हे इक्वेशन नंबर काय 3 आहे. इथपर्यंत काय अवघड आहे का? इक्वेशन 2 आणि 3 लिहिले. आता सरळ याच्यामध्ये मोठा इक्वेशन वरती लिहिलंय, लहान इक्वेशन खाली लिहिलंय, ते कसं ओळखलं? इथं 90 आहे म्हणजे या पूर्णची व्हॅल्यू 90 इतकी आहे आणि इथं 9 आहे म्हणजे या पूर्णची व्हॅल्यू 9 इतकी आहे, म्हणून ऑफकोर्स हे वरचं इक्वेशन काय असणार आहे? मोठं असणार आहे, ते वरती लिहिलं. सरळ याच्यामध्ये काय केली मी? सबट्रॅक्शन केली, म्हणजे लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 2 मधून एक काय केलं आपण? वजा केलं. ठीक आहे. मग सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर खालच्या नंबरचे साइन बदलतात, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस. 3x कट झाले. 3y इथं प्लस साइन आहे आणि याला पण प्लस साइन आहे. प्लस प्लस कधी काय होतं? ऍडिशन होती. 3x आणि 2y किती होतात? 5y. बरोबर. याला मायनसचं साइन आहे, याला प्लसचं साइन आहे. याचा रोल संपलाय. ज्यावेळेस आपण साइन चेंज केले त्यावेळेसच याचा रोल संपलाय. आता 19 ला प्लस साइन आहे, 9 ला मायनस साइन आहे. प्लस मायनस काय होतं? सबट्रॅक्शन होतं. 19 मधून 9 गेले, राहिले 10. मोठ्या नंबरला प्लस साइन. मग y बरोबर किती? 10. 5 पलीकडे गेल्यानंतर भागिले 5 बरोबर 5 एके 5, 5 दुने 10. 2 आन्सर आलं. y इज इक्वल्स टू 2. आता काय करायचं? इथून पुढे पुट y इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं? 2 मध्ये टाकतो मी. 2 मध्ये टाकतो. काय? 3x प्लस 2 इंटू y. y ची व्हॅल्यू किती आहे? 2 इज इक्वल्स टू 19. आता हे बेसिक यायला पाहिजे. तुम्ही अगोदरचे जे 7 लेक्चर व्हिडिओ ते पाहिले असतील, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल, ते सांगायची वापस गरज नाही. 2 कुठून आले? पुढं 3x प्लस 2 2 जा 4 इज इक्वल्स टू 19. हे 4 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतात. 3x इज इक्वल्स टू 19 मायनस 4. मग 19 मधून 4 गेले, राहिले 15. x इज इक्वल्स टू 3 पण पलीकडे पाठवली, डिवाइडेड बाय 3. 3 3 जा 9, 3 5 जा 15. 3 1 जा 3, 3 5 जा 15. Therefore x will be equals to 5. मग फायनली आपल्याला काय भेटलं? सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू 5, 2. काय? सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू 5, 2. आता हे तुमचं उत्तर बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी काय करायचं? हे दोन्ही इक्वेशन उचलायचे आणि पहिल्या कंडिशन मध्ये टाकायचे. x आहे आपला 5 मधून मायनस, y 2, 5 मधून 2 गेले तरी राहतात का? राहतात. म्हणजे हे काय आपले इक्वेशन बरोबर आहे. अशा पद्धतीने पहिला वर्ड प्रॉब्लेम एकदम इझिली सॉल्व्ह झालाय. समजलं असेल तर सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकॉन दाबून ठेवा आणि ह्याचा स्क्रीनशॉट तरी काढून घ्या किंवा पॉज करून लिहून घ्या. मी साईडला सरकतो आणि लगेच रफ केल्याच्या नंतर डायरेक्ट पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. ओके, तर क्वेश्चन काय टाकत बसत नाही मी, डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती इथे क्वेश्चन शो होईल. काय होईल? तो जो क्वेश्चन आहे तो इथं शो होईल. ठीक आहे. आणि या क्वेश्चनचं डायरेक्ट आन्सर लिहितो मी. कोणता क्वेश्चन आपला? क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग. काय करायचंय? खाली जे काही टेबल म्हणजे ठीक आहे, जाऊ द्या, ड्रॉ करूनच दाखवतो म्हणजे सोपं जातं आणखी. अशा पद्धतीने इथे दिले. आय एम रेक्टँगल. आय एम रेक्टँगल असं सांगितलंय. 4x वजा y, 2x अधिक y अधिक 8, 2y आणि x अधिक 4 असं दिलंय. इथे एक लाईन दिली आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ x अँड y. इथे अशा पद्धतीने एक आणखी बॉक्स दिलाय. इथे सांगितले फाइंड व्हॅल्यू ऑफ x अँड y. त्याच्यानंतर काय केलंय? इथं खाली असं एक एरो करून सांगितलंय फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. एक मिनिट.
फाइंड माय, इथे सांगितलंय फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे, याला सॉल्व्ह करूयात आपण डायरेक्ट. ओके, इझी एकदम. इकडची काही गरज नाही, ते रफ करून टाकू, म्हणजे क्वेश्चन लिहूनच टाकू, कारण आहे तेवढे दोनच क्वेश्चन होतील लेक्चर नंबर 8 मध्ये. पुढचे जे 2 क्वेश्चन आहेत ते 9 मध्ये आणि 10 मध्ये आपण कंप्लीट करून टाकू. बघा इथे काय दिलंय, आय एम अ रेक्टँगल. एक गोष्ट माहिती आहे फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना, की रेक्टँगलचे जे अपोजिट साइड असतात ह्या काय असतात, इक्वल असतात. म्हणजे आपण काय सांगू शकतो की, एक मिनिट, एक जस्ट सेकंड इथं. ओके, थोडंसं ते पाय पडल्यानंतर ते सेल्फी स्टिक साईडला इकडं तिकडं मूव्ह होते, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत असेल. वापस क्लिअर दिसत असेल आता. आता आपण काय सांगू शकतो, आय एम रेक्टँगल. याने सांगितलंय स्वतः की मी कोण आहे, रेक्टँगल आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो, बाय फर्स्ट कंडिशन वगैरे लिहायची गरजच नाही, डायरेक्ट आपण म्हणू शकतो 2x + y + 8 इज इक्वल्स टू 4x - y. प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल इथपर्यंत क्लिअर. काय सांगितलं मी, की बाबा हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन म्हणजे ही लांबी आहे आणि हे इक्वेशन म्हणजे ही लांबी आहे. ही लांबी इज इक्वल्स टू ही लांबी, कारण अपोजिट साइड आर इक्वल. मग याच्यामध्ये बघा, आता आपल्याला ह्याच्यापासून एक प्रॉपर इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. इथे 2x आहे, हे 2x मी काय केले, इकडे पलीकडे पाठवले, ते इक्वलचं साइन आहे. इथं 4x होते, याच्याकडे हे 2x गेल्याच्या नंतर -2x झाले. काय झाले, -2x, आणि हे -y ऑलरेडी आहे. इकडं हा 8 आहे आणि हा 4y सुद्धा आहे, मध्ये प्लसचं साइन. इक्वलचं साइन म्हणजे स्टेप बाय स्टेप कमी करतोय, कारण काय म्हणजे वाढवतोय स्टेप एक एक मी, कारण ते व्यवस्थित समजावं त्याच्यासाठी वाढवून देणं गरजेचं आहे. 4x मधून 2x गेले, किती राहिले, इथं 2x राहिले. इकडच्या साईडला -y, इकडं 8 आणि इथं y आहे असं लिहिलं. आता इकडे बघा, हे 2x इथंच ठेवायचे आणि हे जे y आहेत हे इकडे पाठवायचे. काय होतील, इकडच्या साईडला राहतील फक्त 8. हे 2x आहेत असे ठेवायचे, हा -y सुद्धा आहे असं ठेवायचं आहे. हा y उचलून इकडे टाकल्याच्या नंतर -y भेटतो, कारण इथं कोणतं साइन म्हणजे प्लस आहे. +y पलीकडे गेल्याच्या नंतर -y होतं आणि इकडच्या साईडला तर खालच्या स्टेपला 8च आहेत. हे 2x पण आहेत असे. मायनस मायनस काय होतं, ऍडिशन होती. मायनस मायनस ऍडिशन म्हणजे -y आणि -y -2y. क्लिअर आहे. याला थोडंसं व्यवस्थित जनरल फॉर्म मध्ये, हे भेटलं आपल्याला इक्वेशन, पण याला काय करायचंय, जनरल फॉर्म मध्ये टाकायचं. जनरल फॉर्म काय सांगतो, 2x - 2y इज इक्वल्स टू 8. म्हणजे हे आहे असंच आहे, फक्त हे व्यवस्थित कळावं, म्हणजे हे जे इक्वलचं साइन आहे ते इकडे टाकण्याचा प्रयत्न केला. हे साइन बदलत नाही, कारण ही एखादी गोष्ट आणली असती तर साइन बदलली असती, किंवा हे इथेच ठेवलं असतं साइन बदलली असती. फक्त याला काय केलं, मिरर इमेज टाकली, बाकी काही चेंज नाही. म्हणून तुम्ही म्हणता सर साइन बदलली असेल, तर बदलत नाही, कारण हे फक्त मिरर इमेज आहे त्याची. याला इक्वेशन नंबर 1 माना. आता सेकंड इक्वेशन काय होणार आहे, या दोन साइड इक्वल आहेत. 2y बरोबर x + 4. एक मिनिट असं करूच तर आपण काय करू शकतो, x + 4 बरोबर 2y. x इथे 4 आहे आणि इथं पण काय लिहिणार, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल ऑफ रेक्टँगल प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. एक मिनिट, रेक्टँगल. आता इथं बघा, हे x आहेत त्याच्या जागेवरती बरोबर आहेत. हे 2y इकडे आले तर काय होतात, -2y अधिक 4 बरोबर 0. हे x वजा 2y, हे 4 पलीकडे पाठवल्यानंतर -4, आणि हे झालं इक्वेशन नंबर 2. झालं, इक्वेशन 1 भेटलं, 2 भेटला. आता इथून पुढे आपण काम करू शकतो. लिहून घ्यायचे इक्वेशन इथे लिहितो मी. इथून पुढचं एकदम इझी आहे. काय, x काय 2x - 2y इज इक्वल्स टू 8. इथे बघा, पहिले 2x
मायनस 2y इज इक्वल्स टू 8 हे आपले इक्वेशन 1 आणि x मायनस 2y इज इक्वल्स टू -4 अशा पद्धतीने इक्वेशन नंबर 2. आता इथं बघा, इथं वरती तुम्ही टाकू शकता. तर हे पहिल्या इथं काही नाही म्हणजे 1 असतं. इथं जर मी ऍडिशन केली तर हे दोन्ही काय होणार आहेत, ऍड होणार आहेत आणि हे दोन्ही सुद्धा काय होणार आहेत, ऍड होणार आहेत, कारण मायनस मायनस ऍडिशन होते. पण जर मी इथं सबट्रॅक्शन केली तर याचं साइन प्लसचं मायनस होणार, प्लस मायनसचं प्लस आणि मायनसचं प्लस होणार आणि प्लस झाल्याच्या नंतर हे 2x मधून x गेले, किती राहिले, x राहिले फक्त, प्लस 2y मायनस 2y कट झाले आणि इथं काय होतील, 8 आणि 4 किती होतात, 8 आणि 4 12, x ची व्हॅल्यू आली 12. ठीक आहे, बरोबर आहे का, 12 दुने 24. ओके, y ची व्हॅल्यू काढून बघू आपण आणि ही व्हॅल्यू पुट करू शकतो. पुट द व्हॅल्यू ऑफ x will be equals to 12 in इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची x ची व्हॅल्यू टाकू आपण इक्वेशन 1 मध्ये. ओके, 1 मध्ये टाकू, 1 थोडंसं बेटर पडतं. काय, 2 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू 12 मायनस 2y इज इक्वल्स टू 8. 12 दुने 24 वजा 2y बरोबर 8. 24 पलीकडे गेले तर वजा होतात, वजा 2y राहिले इकडे, हे 24 पलीकडे 8 कडे गेले म्हणजे वजा 24 झाले. 24 मधून 8 गेले, किती राहिले, 8. 24 मधून 4 गेले राहिले 20, 20 मधून 4 गेले राहिले 16, 16 राहिले, वजा 2y बरोबर 16, y बरोबर म्हणजे 16 नाही वजा 16 कारण मोठ्या नंबरचं साइन, वजा 16. हे दोन पण पलीकडे गेल्यानंतर डिवायडेड बाय -2 होतील, हे मायनस मायनस साइन कट, 2 1 जा 2, 2 8 जा 16, y इज इक्वल्स टू 8. ठीक आहे, आता आपण हे क्रॉस चेक करून बघू x आणि y ची व्हॅल्यू बरोबर आहे का ते. x एखाद्या इक्वेशन मध्ये टाकून बघू, हे काय चेक आहे, फक्त हे लिहायची काही गरज नाही, चेक करतोय. 2 इंटू x किती आपला 12 वजा 2 गुणिले y किती आहे 8 बरोबर 8 येते का. 12 एके 12, 12 दुने 24 वजा 8 दुने 16, 16 मधून 24 गेले, 8 राहतात का 16. हा ओके, बरोबर आहे, 8 बरोबर 8. म्हणजे हे काय आपलं x आणि y बरोबर आले. म्हणजे आपण एक गोष्ट सांगू शकतो की आपल्याला आताशी भेटले काय, x ची व्हॅल्यू भेटली आणि y ची व्हॅल्यू भेटली, x y भेटलं. आता फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया, रेक्टँगलचं पेरिमीटर काढायचं. त्याच्यासाठी तुम्हाला साइड माहिती असणं गरजेचं आहे. इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, साइड कशा काढणार, इकडे बघा सरळ, डायरेक्ट इकडे काढूयात आपण. ओके, साइड ऑफ रेक्टँगल काय, 4x मायनस y. आपल्याला काय माहिती आहे, साइड ऑफ रेक्टँगल, साइड ऑफ रेक्टँगल, रेक्टँगल काय, एक साइड आपली 4x मायनस y, 4x मायनस y. ठीक आहे, म्हणजे ही एक साइड काढली तर ही दुसरी साइड तेवढीच असणार आहे. 4 मल्टिप्लाय बाय x किती आपला, x भेटलाय 12 वजा y किती आहे 8 बरोबर किती येतं ते बघायचं आहे. हा, वन साइड भेटणार आहे. 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 48 वजा 8 बरोबर काय आपलं साइड ऑफ रेक्टँगल. 48 मधून 8 गेले 40 इज इक्वल्स टू लेंथ. 40 काय भेटली आपल्याला, लेंथ भेटली. आता ब्रेथ काढण्यासाठी काय काढणार आहेत आपण, ब्रेथ साठी दुसरी साइड, सेकंड साइड ऑफ रेक्टँगल, हे पुढची लिहून टाका स्पेलिंग. सेकंड साइड ऑफ रेक्टँगल काय आपली, सेकंड साइड म्हणजे हे इक्वेशन किंवा याचं इक्वेशन किंवा आपण 2y घेऊ सरळ, ते झंझट करायची गरज नाही. 2 मल्टिप्लाय बाय y, 2 मल्टिप्लाय y ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे, 8 दुने 16 बरोबर ब्रेथ. आता आपल्याकडे लेंथ सुद्धा आहे आणि ब्रेथ सुद्धा आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, पेरिमीटर म्हणजे काय, ही साइड अधिक ही साइड अधिक ही साइड अधिक ही साइड म्हणजे चारही साइडची बेरीज असते. पण आपल्याला इथे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, आता 10वीत गेलोय आपण म्हणून डायरेक्ट तसं सोडून जमणार नाही. मग आपण काय करणार, पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लिहिणार. पेरिमीटर, एक मिनिट, पेरिमीटर बरोबर आहे का, बरोबर.
perimeter of rectangle is equals to 2 into length plus breadth असा फॉर्म्युला होतो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू 2 into लेंथ किती आहे आपली लेंथ आहे बघा 40 अधिक ब्रेथ किती आहे ब्रेथ आहे 16 40 आणि 16 किती होतात 2 गुणिले 40 आणि 16 56 म्हणजे आपला रेक्टँगलचा जो पेरिमीटर आहे ते किती आला 6 दुने 12 12 4 1 5 दुने 10 आणि 11 112 स्क्वेअर सेंटीमीटर लास्टला स्क्वेअर सेंटीमीटर नाही सेंटीमीटर येईल फक्त सेंटीमीटर 112 सेंटीमीटर आपला पेरिमीटर आला आणि एरियासाठी सरळ सोपी पद्धत आहे ती म्हणजे तर तुम्हाला माहिती असेल 1 मिनिट मार्कर चेंज करतो मी थोडस या मार्करनं काय होत होतं इंक संपली आहे त्याची त्याच्यामुळं आता याची पण आहे का नाही पण एक छोटस लिहायचं आपल्याला म्हणून काय अडचण नाही इथं वरती लिहितो मी हा आहे याच्यात एरिया ऑफ रेक्टँगल काय एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ हा साधा सरळ फॉर्म्युला रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी इज इक्वल्स टू लेंथ किती आपली 40 गुणिले 16 बरोबर 16 0 16 0 16 1 16 16 दुने 32 16 त्रिक 39 16 चौक 64 16 चौक 64 आणि इथं पुढे लिहायचं स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला 640 स्क्वेअर सेंटीमीटर याचा काय भेटतो एरिया भेटतो अशा पद्धतीने आपण पेरिमीटर पण फाइंड केला एरिया पण फाइंड केला x, y पण फाइंड केला तर वाटलंच तर इथे काय करा हे झाल्याच्या नंतर खाली एक गोष्ट लिहू शकता तुम्ही सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू काय आपली 40, 16 40, 16 नाही काय 12, 8 आहे सॉरी 12,8 12,8 12,8 ठीक आहे अशा पद्धतीने आपले 2 क्वेश्चन झाले लेक्चर नंबर 8 मध्ये एवढ्या 2 क्वेश्चन वरती आपण इनफ करू लेक्चर नंबर 9 मध्ये पुढचे 2 आणि 10 मध्ये हा जो काही आपला लेसन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याचे रेकॉर्डेड व्हिडिओ कंप्लीट फिनिश होतील ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका ओके बाय एव्हरीवन